कडू. कडू काय आहे? तर कडू आपल्याला विचारलं की तुम्ही कडू काय खाता, तर आपलं जास्तीत जास्त उत्तर तर कारलं, त्याच्यानंतर फार फार तर मेथी. याच्या पलीकडे आपलं उत्तर जात नाही. पण तिखतं रस म्हणजे कडू रस हा सगळ्या पालेभाज्यांचा रस आहे. कुठल्याही पालेभाजीचं पान तुम्ही चावून बघितलं तर ते अल्पसं कडू लागतं. किंवा सगळ्या फळभाज्या, दोडका असो घोसाळा असो, हे थोडंसं कडवट असतं. तर आपल्या ज्या फळभाज्या पालेभाज्या ज्याला आपण शाक वर्ग म्हणतो, व्हेजिटेबल्स म्हणतो, हे कडू या रसामध्ये येतात आणि त्याची जीवनाला आवश्यकता असतेच. नुसतंच जर आपण गोड खात राहिलो तर चव लागणार नाही. आणि कडू हा जो रस आहे तो आपल्या अस्थींना बळकट ठेवतो. आपले अस्थी हे सच्छिद्र आहेत, ते पाण्यावर तरंगतात. त्याच्यामध्ये पोरस आहे म्हणून कधी कधी ते म्हणतात ना पोरोसिटी वाढली, ऑस्टिओपोरोसिस झाला. तर ती जी सच्छिद्रता आहे, त्याची लवचिकता आहे, ते टिकवण्याचं काम हे कडू रसामुळे होत असतं. त्यामुळे कडू रस खाणं गरजेचं आहे. आणि कडू रस पित्ताला कंट्रोलमध्ये ठेवतो, अग्नीला नियंत्रणात ठेवतो. म्हणून तर आपण पितृपंधरवड्यामध्ये 21 भाज्या खातो, गणपतीला 21 दुर्वा वाहतो, हे की नाही. तर कडू रस हा पित्तावरती उत्तम उपचार असतो. मेथी, पालक, शेपू, कोबी ह्या ज्या पानांच्या भाज्या आहेत त्या, आणि मसाल्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या कोथिंबीर, कढीपत्ता, पुदिना ह्या अल्प प्रमाणात असलेल्या, तर ह्या पालेभाज्या ज्या आहेत, पानांच्या भाज्या आहेत, हा कडू रस, कडू चव, तिक्त रस आपल्या आहारात असतो. मी तुम्हाला एक थोडंसं बंडखोर स्टेटमेंट देतो की पालेभाज्या खाऊ नयेत. काय सांगता? डॉक्टर तर सांगतात हिरव्या पालेभाज्या खा. सगळ्या आया आमच्याकडे येतात की बघा आमची पोरं जराही हिरव्या पालेभाज्या खात नाहीत, ग्रीन लिफी व्हेजिटेबल खात नाहीत, त्यांना सांगा पालेभाज्या खायला. मी सांगतो अजिबात खाऊ नको बाळा पालेभाजी. अरे हे काय? एकीकडे आरोग्यशास्त्र सांगतं पालेभाज्या खा, तुम्ही सांगताय नका खाऊ. मला एक सांगा की तुम्ही काही म्हैस गाय आहात का? बैल रेडा आहात का? ते कसं जातात आणि रानात चरून वैरण चारा कडबा खाऊन येतात आणि गोठ्यात बसतात आणि पुन्हा खाल्लेलं सगळं जे वैरण चारा कडबा आहे त्याचा एक एक घास काढतात आणि पुन्हा रवंथ करत बसतात, रुमिनेंट म्याव वाव करत बसतात ना. तशी तुम्हाला सोय आहे का की पालेभाज्या खाल्ल्या आणि ऑफिसमध्ये गेलो आणि एक घासाचा पोटातनं वरती तोंडात आणला वाव वाव करत बसलो? आहे तुम्हाला व्यवस्था? नाही आहे ना. मग का पालेभाज्या खाता तुम्ही? कुठं लिहिलं आहे शास्त्रात पालेभाज्या खाल्यात? शाकेन रोगा वर्धनते, पालेभाज्या खाल्ल्याने रोग होतात. कोरुक निरोगी कोण असतो, निरोगी कोण असतो, निरोगी कोण असतो असं आमच्या वाग्भटाचार्यांना विचारलं धन्वंतरीने. तर त्यांनी सांगितलं हितभूक, मितभूक, अशाकभूक. हितभूक म्हणजे योग्य ते खाणारा, मितभूक म्हणजे पचेल तेवढं खाणारा, आणि अशाकभूक जो पानांच्या भाज्या खात नाही तो निरोगी असतो. म्हणजे काय खायला पाहिजे? मग कडधान्य खायला पाहिजे, मांसवर्ग खायला पाहिजे. काय सांगता? नॉनव्हेज खायचं असतं, मांसाहार करायचा असतो? तो तर करायचा नसतो. आपला जबडा जो आहे तो काय मांसाहार करण्यासाठी बनला आहे का? आपण काय कार्निव्हरस ॲनिमल आहोत का? असा लय आक्षेप घेतात. ओके बाबा, आमचा जबडा नाही बनलेला कार्निव्हरस ॲनिमलसारखा असं ते चावून खायला. अरे पण आम्ही काय वाघसिंह आहे का की शेळी घेतली आणि अशी आव करून खाल्ली असं आम्ही खातो का? नाही ना. आम्ही शेळी घेतो, तिला कापतो, मग तिचं मांस करतो, शिजवतो, मसाला घालतो, मग खातो ना. त्याचं जबड्याशी काय संबंध आहे? म्हणजे मांस खायला लागलो की आमचा तुम्हाला जबडा आठवतो, पण मी पानांच्या भाज्या खाऊ नको म्हटलं, तुम्हाला रवंथ करायची सोय आहे का? तर तुम्हाला चालत नाही. हे पालेभाज्या खाण्याचं वेळ आलं कुठून? युरोप अमेरिकेतनं आलं. कारण तिथे 4 डिग्री टेम्परेचर आहे, त्यांना प्रचंड भूक लागते, दगडं खाल्ली तरी ते पचवू शकतात. इतकं पचवतात की संडास वाटे टाकण्यासाठी फिकल मटेरियल शिल्लकच राहत नाही. त्यामुळे संडाससाठी मटेरियल न बनल्यामुळे त्यांना 3-3, 4-4 दिवस संडासला होत नाही, कॉन्स्टिपेशन होतं. म्हणून त्यांच्याकडे कागद पुरतो, त्यांना पाणी लागत नाही, कारण 3-3 दिवस जातच नाहीत ना. मग त्यांना असं कळालं की असं सातत्याने कॉन्स्टिपेशन झालं की लार्ज इंटेस्टाईनचा कॅन्सर होतो, म्हणून मग रोज संडासला होईल असं काहीतरी खाल्लं पाहिजे की जे आपल्याला पचणार नाही एवढ्या थंडीतसुद्धा. बघा आपला काश्मीरकडचा जो माणूस असतो तो असं रोस्ट करून मांस खातो. आपला पंजाबकडचा माणूस असतो तो असा ग्लासभर दूध लस्सी थंडाई पितो, तो मालपुआ खातो राजस्थानमधला माणूस. आपल्याकडची गुजरातमधली माणसंसुद्धा अडदियो खातात, उंदियो खातात. आपण महाराष्ट्रातली माणसं मात्र आपण पोळी नाही पचवू शकत म्हणून आपण भाकरी खातो. ते साऊथ इंडियामध्ये गेलात की त्यांना ते तळलेलं तर नाहीच पचत, भाजलेलं तर नाहीच पचत, ते फसफसून आंबवून खातात. म्हणजे जसं जसं तुम्ही उष्णकटिबंधाकडे येता, थंड प्रदेशातून तुम्ही विषववृत्ताकडे येता, तशी तुमची पचनक्षमता कमी होते. हे जे पालेभाज्या खा म्हणणारे लोक आहेत, ग्रीन सॅलड खा म्हणणारे लोक आहेत, परफेज खा म्हणणारे लोक आहेत, फायबर खा म्हणणारे लोक आहेत, ही राहतात कुठे? रॉजर, डेव्हिड, जॉन मायकेल हे युरोपमध्ये अमेरिकेमध्ये राहून हे सांगतात की तिथं टेम्परेचर जे आहे ते 4 डिग्री, 0 डिग्री, कधी कधी 0च्या खाली जाते. तिथं प्रचंड भूक लागते, त्यांना खाल्लेलं सगळं पचतं. आपण 40 डिग्रीमध्ये राहतो, आपण मसालेदार करून खाल्लं तरी आपल्याला पचत नाही. अशा स्थितीमध्ये जर आपण पालेभाज्या खाल्ल्या तर नुसता मळच मळ तयार होईल.
त्यांच्याकडे टाकायला काही होत नाही शिल्लक, म्हणून ते असं खातात तंतुमय पदार्थ, फायबर म्हणजे पालेभाज्या, की त्या पचूच शकत नाहीत माणसाला, जेणेकरून त्या थंडीच्या वातावरणात, अत्यंत भुके वातावरणातही त्यांना न पचलेल्या गोष्टींनी त्यांना थोडंसं तरी संडास होण्याजोगं मटेरियल शिल्लक राहील त्यांच्या पोटात, जेणेकरून त्यांचं रोजचं कॉन्स्टिपेशन टळेल आणि त्यांना राज इंटेस्टाइनचा कॅन्सर होणार नाही. अशी यामागची मूळ कथा आहे. पण आपल्याला रॉजर जॉन डेव्हिड मायकेलने सांगितलं की खरं वाटतं, पण इथले अनिल सुनील वाघभट चरक यांनी सांगितलं की खोटं वाटतं. तर कृपा करून आपल्या देशात राहा, 40 डिग्री टेम्परेचरमध्ये राहा, पानांच्या भाज्या खाऊ नका. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की जसा आपला जबडा वाघ सिंहासारखा नाही आहे, पण आपण कच्चं मांस खात नाही, आपण शिजवून खातो, तर मांसाहार नक्की करावा, पण पानांच्या भाज्या खाऊ नयेत, कारण आपल्याला प्राण्यांच्यासारखं रवंथ करायची सोय नाही आहे, हे लक्षात घ्या. पानं खाल्ल्यामुळे प्रचंड प्रमाणात क्षार पोटात जातात. क्षार पोटात गेल्यामुळे पुन्हा ॲसिडिटी होते, पुन्हा उष्णता वाढते, BP वाढण्याची शक्यता असते. पानांमध्ये खूप कृमींची बीजं असतात, ती पोटात जातात. आमच्या ग्रुपवर आज डिस्कशन चाललं होतं, पुण्यातला आमचा वैद्यांचा ग्रुप आहे डॉक्टरांचा. त्यात एका लिहिलं की माझ्याकडे एक शेतकरी पेशंट म्हणून येतो, मी त्याला पथ्य सांगण्यासाठी त्याच्या आहाराची चौकशी केली. तो म्हणला मी अजिबात पालेभाज्या खात नाही आणि खाणार नाही, मला सांगू नका तुम्ही. तर ह्या डॉक्टरने विचारलं का बरं असं? अहो म्हणे आमच्या शेतात पालेभाज्या पिकतात, पण इतकी पेस्टिसाईड मारतो आम्ही त्याच्यावर, इतकी केमिकल मारतो, इतकी खतं घालतो की अजिबात खाऊशी वाटत नाही बघा. आम्ही नेऊन तो विकतो, पण आम्ही मात्र आमच्यापुरती कडधान्य करून खातो. बघा, जो शेतकरी राजा प्रत्यक्ष पालेभाज्या पिकवतो त्याच्या तोंडचे हे उद्गार आहेत. मी हे मोबाईलवरती खरं त्याचा फोटो काढून ठेवला होता, पण लॅपटॉपवरती करत असल्यामुळे मला ते दाखवता येत नाही आहे तुम्हाला, तर मी तो स्क्रीन शेअर करणार होतो तुमच्याशी. तर अशी परिस्थिती आहे. म्हणून पानांच्या भाज्या खाऊ नयेत. मग काय